नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या सुप्रीम लॉ अकॅडमीमध्ये एक सिरीज चालू केलेली आहे रिगार्डिंग द महाराष्ट्र लॉ सीईटी. महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केले की कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत, कोणत्या कोणत्या सब्जेक्ट्सला किती किती मार्क्स दिलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण हे स्टार्ट करणार आहोत की लीगल रिझनिंग आहे आणि जे लीगल ॲप्टिट्यूड आहे त्याला नेमकं सिलेबस काय काय कव्हर अप करणं गरजेचं आहे. आता पहा, 3 इयर्सची लॉ सीईटी असेल किंवा 5 इयर्सची लॉ सीईटी असेल, त्यासाठी हा सिलेबस मध्ये कॉमन असलेला भाग आहे लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंगचा. यामध्ये आपल्याला नेमकं कुठले कुठले टॉपिक्स कव्हर करणं गरजेचं आहे त्याबद्दल आजच्या लेक्चरला आपण समजून घेऊयात. पहिला तर टॉपिक असतो इंट्रोडक्शन ऑफ द लॉचा. इंट्रोडक्शन ऑफ लॉ मध्ये आपल्याला काय काय गोष्टी कव्हर अप करायच्या आहेत. The first thing is the meaning and the nature of the law. याच्यामध्ये डेफिनेशन दिलेले आहेत बऱ्याचशा. त्याचबरोबर क्लासिफिकेशन ऑफ लॉ, लॉचं क्लासिफिकेशन कोणत्या कोणत्या ग्रुप्समध्ये होतं ते, आणि सोर्सेस ऑफ द लॉ, लॉ हा कुठून आला, वेदर मोरॅलिटी बिकम्स द लॉ किंवा कधी कधी कस्टम्स बिकम्स द लॉ, वेदर प्रेसिडेंट बिकम्स द लॉ, याबद्दलची इन्फॉर्मेशन दिली जाते. ते या चॅप्टरच्या हेडिंगच्या अंडर. त्यानंतरचा पार्ट आहे लीगल राईट्स अँड द ड्युटीज. लीगल राईट्स आपले कोणते, त्याचबरोबर आपले ड्युटीज कोणत्या आहेत. आर्टिकल 21A जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे याच्याबद्दलचा भाग समजून घेणं म्हणजेच आपला इंट्रोडक्टरी चॅप्टर हा कव्हर अप होणे. त्यानंतरचा पार्ट पाहणं गरजेचं आहे, तो आहे सेकंड चॅप्टर इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा जो भाग आहे याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कॉन्स्टिट्यूशनचे किती पार्ट्स पडतात, त्याचबरोबर कॉन्स्टिट्यूशन मध्ये फंडामेंटल राईट्स कोणत्या पार्ट मध्ये दिलेले आहेत, फंडामेंटल राईट महत्वाचे हे कोणत्या कोणत्या आर्टिकल नंबरला दिलेले आहेत, प्रिएम्बल मध्ये कधी अमेंडमेंट झाली किंवा प्रिएम्बल मध्ये जे महत्वाचे शब्द आहेत, सॉवरिंग असेल, सोशलिस्ट असेल, युनियन असेल, युनिटरी गव्हर्नमेंट असेल, तर ह्या शब्दाची नेमकी मिनिंग काय होतात याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फंडामेंटल राईट्स आहेत, आर्टिकल 12 पासून आर्टिकल 35 पर्यंतचा क्लॉज याच्यामध्ये कव्हर अप होतो. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ज्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत, ज्यामध्ये आपल्याला समजतं की एज्युकेशन फ्री मध्ये देणं असेल तर ते DPSP आहे का. त्याचबरोबर युनिफॉर्म सिव्हिल कोड जे आपण लागू करण्याचा प्रयत्न करतोय वेगवेगळ्या सध्या राज्यांमध्ये, तर त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला या DPSP मध्येच मिळेल. त्यानंतरचा पार्ट आहे तो म्हणजे फंडामेंटल राईट्सचा, फंडामेंटल ड्युटीजचा. ज्या पद्धतीने आपल्याला फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत तसंच आपल्याला काही ड्युटीजही दिलेल्या आहेत, ते आपल्याला फॉलो करणं आवश्यक असतं. यानंतरचा भाग येतो युनियन अँड स्टेट गव्हर्नमेंट, पार्लिमेंट, ज्युडिशरी. ज्युडिशरीचे किती लेयर्स आहेत, त्याचबरोबर तालुका प्लेसला जे ज्युडिशरी असते त्याला काय म्हटलं जातं, डिस्ट्रिक्ट लेवलला ज्युडिशरी असते त्याला काय म्हटलं जातं, आणि जे ज्युडिशरी एकदमच युनियन लेवलला असते, दिल्लीला असते, त्याला काय म्हटलं जातं, टोटल किती सुप्रीम कोर्ट जजेस ऍट अ सिटिंग टाइम असतात, याबद्दलचं ओव्हरऑल इन्फॉर्मेशन आपल्याला या चॅप्टरच्या अंडर पाहायचं आहे. त्यानंतर बऱ्याचशा रीट्स असतात, काही ज्युडिशियल रीट आहेत, काही क्वासी ज्युडिशियल रीट्स असतात. एखाद्या माणसाला जर डिरेक्टली हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जायचं आहे, त्याच्या राईट्सचं उल्लंघन झाले म्हणून तर जाता येतं का, तर जाता येतं. ते रीट्सच्या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर येतं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आणि बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. आता बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन एवढी महत्वाची आहे की त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यकच आहे. केशवानंद भारतीची केसही माहिती असणं आवश्यक आहे, तोही भाग आपण या लेक्चर्स मध्ये कव्हर अप करणार आहोत. याच्यानंतरचा पार्ट आहे लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता पहा, ज्यावेळेस आपण वर्ड कॉन्ट्रॅक्ट हा ऐकतो त्यावेळेस आपल्याला बरेचसे क्वेश्चन येतात. कॉन्ट्रॅक्ट हा वर्ड ऍग्रीमेंट सोबत नेहमी जोडला जातो. व्हॅलिड ऍग्रीमेंट, व्हॉइड ऍग्रीमेंट, नेमकं कोणते कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड असतात, कोणते कॉन्ट्रॅक्ट हे इनव्हॅलिड असतात, लॉच्या दृष्टिकोनातून कोणते कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आहेत, कोणते कॉन्ट्रॅक्ट हे इनव्हॅलिड आहेत, हा भाग आपल्याला या चॅप्टरच्या अंडर स्टडी करायचा आहे. लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्टचा एक ऍक्टच असतो, त्याच्यामधलं आपल्याला वरून सगळी माहिती घ्यायची आहे. याच्यामध्ये सांगितलं जातं प्रपोजल अँड ऍक्सेप्टन्सची डेफिनेशन, कन्सिडरेशनची डेफिनेशन विचारली जाते. त्याचबरोबर एन्फोर्सेबिलिटी ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, लिगॅलिटी ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, फ्री कन्सेंट कशाला म्हणतात, व्हॉइडेबल अँड व्हॉइड ऍग्रीमेंट्स कशाला म्हणतात, त्याचबरोबर कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट असतील ते कशाशी म्हणतात, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट कशाला म्हणतात, आणि रेमेडीज
एखाद्या पर्सनने एखाद्या पार्टीने कॉन्ट्रॅक्ट जर ब्रीच केला त्याच्या रेमेडीज काय तेही समजलं पाहिजे. आता तुम्ही लॉच्या सीईटीचा अभ्यास करा किंवा न करा, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या कॉन्ट्रॅक्ट करत असता. इव्हन तुम्ही एखाद्याला रिक्षाचे पैसे जे देता आणि ते तुम्हाला तुमच्या ठराविक प्लेसला नेऊन सोडतं, इट इज ऑल्सो कॉन्ट्रॅक्ट. त्याला ही ओरल अग्रीमेंट असं म्हटलं जातं. तोही एक कॉन्ट्रॅक्टचाच भाग आहे. म्हणून आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. हा कॉन्ट्रॅक्ट मधला जो सिनेरिओ आहे, कॉन्ट्रॅक्ट मधले जे बारकावे आहेत त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्या सर्वांनी घेणं गरजेचंच आहे. याच्यानंतर हा चौथा जो टॉपिक आहे तो डील करतो तुमच्या लॉ ऑफ टॉर्ट सोबत. लॉ इज नथिंग बट अ सिव्हिल रॉंग. एखाद्या पर्सनने सिव्हिल रॉंग केलं तर त्याला लॉ ऑफ टॉर्ट्स हेल्प करतो, त्याला मदतीला येतो. तुम्हाला क्रिमिनल कंप्लेंट त्याच्या अगेन्स्ट करायची नाहीये, तर तुम्ही काय करू शकता, सिव्हिल कंप्लेंट करू शकता. त्याला म्हणतात लॉ ऑफ टॉर्ट्स. आता लॉ ऑफ टॉर्ट्सला कुठलाही ऍक्ट नसतो, ते प्रिन्सिपल्सवर आलेल्या जजमेंटवर चालणारे ते हा कायदा आहे. आता याच्यामध्ये पहा, लीगल प्रिन्सिपल्स, जनरल प्रिन्सिपल्स, नेग्लिजन्स, डिफॉर्मेशन, न्यूसन्स, ट्रेसपास, स्ट्रिक्ट लायबिलिटी, ऍब्सोल्यूट लायबिलिटी, विकॅरियस लायबिलिटी, कंझ्युमर प्रोटेक्शन. आता हे वर्ड आपण नेहमी ऐकलेले आहेत. पहा, नेग्लिजन्स आपण बऱ्याचदा ऐकलेला आहे, नेग्लिजंट ऍक्ट करणं. डिफॉर्मेशन बऱ्याचदा ऐकलेलं आहे, याच्यावर बऱ्याचशा केसेसही होतात की या व्यक्तीने मला डिफेम केलं, मी याच्यावर 2 कोटीचा दावा दाखल करतो वगैरे वगैरे. न्यूसन्स आपण ऐकलेला आहे की आजूबाजूला बरेचसे लोक आपल्याला डिस्टर्ब करतात, त्यांचा गोंधळ होतो, अशांना न्यूसन्स असं म्हणतात. ट्रेसपास, ट्रेसपास काय असतं, तर एखाद्याच्या मालमत्तेवर इलिगली जाऊन राहणं किंवा इलिगली त्याला डिस्पोजेस करणं, त्याला म्हटलं जातं ट्रेसपास करणं. स्ट्रिक्ट लायबिलिटीचा कन्सेप्ट आहे, ऍब्सोल्यूट लायबिलिटीचा कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली भोपाळ गॅस लीक ही केस झाली होती, त्याच्यानंतर आपल्याकडे एक ऍब्सोल्यूट लायबिलिटी हा कन्सेप्टही आलेला, स्ट्रिक्ट लायबिलिटी कन्सेप्ट त्यामध्ये आहे. विकॅरियस लायबिलिटी, त्याचबरोबर कंझ्युमर प्रोटेक्शन. आता कंझ्युमर प्रोटेक्शन हा भाग फक्त तुम्ही लॉचाच अभ्यास करताय म्हणून स्टडी केला पाहिजे असा नाहीये. कंझ्युमरचे राईट्स काय आहेत, यू अँड मी ऑल्सो अ कंझ्युमर. तुम्ही आम्ही जे वस्तू खरेदी करतो, ऑनलाईन परचेस करतो, वी आर द कंझ्युमर्स. आपले राईट्स काय आहेत, आपल्या ड्युटीज काय आहेत, आपल्या राईट्सला जर कोणी प्रॉब्लेम क्रिएट करत असेल तर आपण कोर्टात कसं जायचं, त्याबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला या चॅप्टरच्या अंडर पाहिजे आहे. यानंतरचा चॅप्टर येतो तुमचा क्रिमिनल लॉचा. आता हा जो क्रिमिनल लॉचा चॅप्टर आहे, याच्यामध्ये नेमकं मर्डर कशाला म्हणतात, कल्पेबल होमिसाइड कशाला म्हणतात, चोरी करणे, थेफ्ट मीन्स काय, रॉबरी म्हणजे काय, याच्याबद्दलची वरून महत्वाची माहिती आपल्याला घ्यायची आहे. डेप्थ मध्ये जे स्टडी करता ते तुम्हाला लॉला ऍडमिशन भेटल्याच्या नंतर फर्स्ट इयर किंवा रादर दॅन सेकंड इयरला हा विषय असतो. पण आपल्याला वरून माहिती गरजेची आहे. क्वेश्चन विचारले सीईटी मध्ये तर आपल्याला आन्सर देता आले पाहिजे, एवढी आपली तयारी पाहिजे. एकदा पाहून घेऊयात ओव्हरलुक, ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय करणं अपेक्षित आहे. क्राईम अँड पनिशमेंट, ऍक्ट सिरियस, मेन सिरियस. फक्त क्राईम करण्याचा विचार करणं ते काही पनिशेबल असतं का हो, नाही. त्याच्यासाठी काहीतरी कृत्य करणं गरजेचं असतं, त्याबद्दलची माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे. जनरल एक्सेप्शन, मी जर सेल्फ डिफेन्स मध्ये एखाद्या पर्सनची हत्या केली तर तो जनरल एक्सेप्शन मध्ये येणारा भाग आहे. त्याचबरोबर थेफ्ट असेल, रॉबरी असेल, एक्स्टॉर्शन असेल, चीटिंग असेल, क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन असेल, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट असेल, हे वेगवेगळ्या पद्धतीचे ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी आहे, तो हा भाग आहे. हर्ट असेल, ग्रीवियस हर्ट असेल, आपण बोली भाषेमध्ये म्हणत जातो की तू मला हर्ट केलं, मला तुझं बोलणं खूप हर्ट झालं, तर ते हर्ट आणि हे हर्ट काही वेगळं आहे का, याच्यामध्ये काही डिफरन्स आहे तेही पाहणं गरजेचं आहे. ग्रीवियस हर्ट, एखाद्याला एवढी मारहाण झाली की त्याचा हात मोडला, त्याचा पाय मोडला, ते ग्रीवियस हर्ट मध्ये येतं. असॉल्ट असेल, मर्डर, कल्पेबल होमिसाइडचा डिफरन्स असेल आणि प्रायव्हेट डिफेन्सेस असतील. हा सगळा कन्सेप्ट आपल्याला क्रिमिनल लॉ मध्ये पाहायचा आहे. एकदमच डेप्थ मध्ये जाण्याची गरज नाही, पण क्वेश्चन जर फ्रेम झाले, इझी क्वेश्चनची ही आपण जम्बलिंग करू शकतो किंवा आपण त्या ठिकाणी चुकू शकतो का, आता त्याचा कन्सेप्टच आपल्याला माहिती नसतो. तर हाही आपण स्टडी कव्हर करणार आहोत. त्यानंतर तो फॅमिली लॉचा कन्सेप्ट. तुम्ही लॉला ऍडमिशन घ्या किंवा न घ्या, तुम्हाला फॅमिली लॉ बद्दल बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. हिंदू मॅरेज झालेला आहे, डिवोर्स झालं, ॲलिमनी किती द्यायची, ॲलिमनी द्यावीच लागते का कोणत्या केसेसमध्ये, जे मेंटेनन्सचा प्रकार आहे तो सगळ्यांनाच लागू आहे का, मुस्लिमला पण हिंदूला पण, का मेंटेनन्सचा प्रकार फक्त हिंदू मध्येच लागू आहे, मुस्लिम मध्ये लागू नाही. हिंदू मॅरेज ऍक्ट कुठल्या सेक्शनच्या अंडर हे मॅरेज व्हॅलिड असतं, अंडर हिंदू मॅरेज ऍक्ट मॅरेज होण्यासाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत,
त्याचबरोबर डिवोर्स कोणत्या ग्राउंडवर होतो, आज जर ठरवलं की मला डिवोर्स पाहिजे तर लगेच डिवोर्स होतं का? मुस्लिम मॅरेज ऍक्ट मध्ये पण तलाक 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 म्हणले की लगेच डिवोर्स होतं का? त्याला आता बॅन करण्यात आलेलं आहे. ऍडॉप्शन, एखाद्या हिंदू पर्सनला एखाद्या मुलाला अडॉप्ट करायचं तर काय रूल्स आहेत, एखाद्या हिंदू पर्सनला एखाद्या मुलीला अडॉप्ट करायचे आहेत तर काय रूल्स आहेत. त्याचबरोबर गार्डियनशिपचा कन्सेप्ट आहे, सक्सेशनचा कन्सेप्ट आहे आणि मुस्लिम पर्सनल लॉचा कन्सेप्ट आहे. याही बद्दलची फॅमिली लॉ मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. येस, मी तुमच्याकडनं एवढीच तयारी करून घेईल जेवढी इम्पॉर्टंट आहे तुमच्या लॉ सीईटी साठी आणि जेवढी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जगण्यासाठी. या दोन गोष्टीसाठी तुम्हाला हे फॉलो करणं आवश्यक आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ काय असतो? एखाद्याने मूवी पायरेट केली दुसऱ्याची, मूवी थिएटरला आज आली तर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही ते कोणातरी पैसे देऊन विकताय त्याला, कॅमेरा फोटोग्राफ वगैरे काढून, तर अशा केसमध्ये कुठला लॉ लागतो? एखाद्या माणसाने दुसऱ्याचं इन्व्हेन्शन चोरलं तर तो कशा पद्धतीनं पेटंट ऍक्टच्या अंडर क्रिमिनल ठरतो. त्याचबरोबर डिझाईन आहेत, ग्राफिक्स आहेत, याच्या रिगार्डिंग बेसिक इन्फॉर्मेशन ही तुम्हाला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मध्ये मिळून जाते. त्यानंतरचा जो भाग आहे तो आहे एन्व्हायरमेंटल लॉचा. एन्व्हायरमेंटल लॉ मध्ये लँडमार्क केसेस पाहणं गरजेचं आहे, कॉन्स्टिट्युशनल अप्रोच तेही पाहणं गरजेचं आहे आणि इम्पॉर्टंट एन्व्हायरमेंटल ऍक्ट जसं की इंडियन फॉरेस्ट ऍक्ट आहे, एअर ऍक्ट आहे, वॉटर ऍक्ट आहे, एन्व्हायरमेंटला पोल्युशन पासून प्रोटेक्ट करण्याचा ऍक्ट आहे, त्याबद्दलची इन्फॉर्मेशन या आपल्याला चॅप्टरच्या अंडर पाहायची आहे. आणि नंतर येतो लिगल मॅक्झिमचा कन्सेप्ट. लिगल मॅक्झिम्स ह्या 25 ते 30च आहेत. लिगल मॅक्झिम ज्यावेळेस तुम्ही वाचता सुरुवातीला अवघड वाटतात, पण ज्यावेळेस तुम्ही त्याला परत परत वाचता त्यावेळेस तुम्हाला इझी वाटून जातात. तर मी तुम्हाला एक लिस्टच देणार आहे मॅक्झिम्सची. काय केलं जातं? मॅक्झिम विचारलं जातं, त्याचा मिनिंग सांगा म्हणतात, किंवा पेअर द बॉक्स असं म्हटलं जातं. एका साईडला मॅक्झिम असतात, एका साईडला त्याचा मिनिंग असतो आणि तुम्हाला ते पेअर करायचं असतं, जोडायला हवा, हाही कन्सेप्ट असतो. वाचता वाचता आपल्याला वाटतं किती अवघड अवघड शब्द आहे तो. इग्नोरेशिया जुरिस नॉन एक्सक्यूज ॲट, ऑडी अल्ट्रम पार्डम, नेमो जुडेक्स इक्स क्वाझा स्वा, वॉलंटी नॉट फिट इंजुरिया, ऍक्टस नॉन फॅसिट्रियम निसिमेन्सिट्रिया, उबिजस रिबिडियम, त्याचबरोबर कॅव्हेट एम्प्टर, हे असे शब्द, इंजुरिया साइन डॅमनम, डॅमनम साइन इंजुरिया, हे असे मोठे मोठे मॅगझिन्स आपण पाहतो, घाबरून जातो हे काय मिनिंग आहे. पण ज्यावेळेस आपण समजून घेतो, रिव्हिजन करतो वारंवार, तेव्हा तो इझी भाग जातो. तुमचे 2 मार्क ते 3 मार्क ते याच्यामध्येच कव्हर होतात. ठीक आहे. आता हा झाल्यानंतर एक उर्वरित भाग आहे ज्याला मी अदर रिमेनिंग चॅप्टर मध्ये टाकलेला आहे. तो आहे लँडमार्क जजमेंट्स, रिसेंट वाले, करंट लिगल अफेअर्स, सध्याला जे चालू आहे त्याच्याबद्दलचा, त्याचबरोबर लिगल रिझनिंग. लिगल रिझनिंग मध्ये काय येणार झालो तर तुम्हाला क्वेश्चन असा दिला जातो, असर्शन आणि रिझनिंग, स्टेटमेंट, कन्क्लुजन, लिगल प्रॉब्लेम सॉल्विंग आणि शेवटी असतं क्वेश्चन रिलेटेड टू द केस. असे क्वेश्चन विचारले जातात आणि इथं तुमचा जवळजवळ लॉचा जो काही सिलेबस आहे तुमच्या महाराष्ट्र सीईटीचा, तो एवढा स्टडी केल्याच्या नंतर कव्हर अप होतो. घाबरून जायचं काही कारण नाही. ज्यावेळेस तुम्ही मी अपलोड केलेले लेक्चर पाहाल त्यावेळेस तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन येणं गरजेचं होतं. बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचली तर तुम्ही ह्याचा अभ्यास व्यवस्थित करू शकता आणि बाकी काय तुम्हाला रिव्हिजन लागत असतं, एमसीक्यू सॉल्व्हिंग ही करायचे असतात, मी तोही भाग तुमच्याकडनं करून घेणार आहे. तुमचं म्हणणं असेल लॉला सीईटीला नेमका आम्ही क्लासेस का लावावे किंवा विदाऊट क्लासेस आम्ही क्रॅक करू शकतो का? तर पहा, एक प्रॉपर गायडन्स चॅनलने तुम्हाला जेव्हा मिळत असतं त्यावेळेस तुम्ही त्याचा अभ्यास करून चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता. नाहीतर मग तुम्हाला कुठेतरी एखाद्या प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागतं, खूपसे अशी जास्त फीस भरावी लागते. त्यापेक्षा बेटर ऑप्शन असं असतं की तुम्ही चांगला अभ्यास करावा, गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन लावून घ्यावं. लॉचा अभ्यास फक्त पास होण्यापुरता न करता व्यवस्थित अभ्यास करून घेणाऱ्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला चांगले मार्क्स पडणं खूप गरजेचं आहे. खूप जास्त अशी फीस वाचवण्यासाठी तुम्ही हा जर अभ्यास व्यवस्थित केला तर तुमच्यासाठीच फायदेशीर आहे. आता पहा, पर्टिक्युलरली युट्यूबवर मी काही लेक्चरच टाकेल जे की तुम्हाला गायडन्स देतील, पण पर्टिक्युलरली आपले एक सुप्रीम लॉ अकॅडमी नावाने आपलं एक ऍप आहे, ते ऍप तुम्ही डाउनलोड करा. मी तुम्हाला त्याची एक लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल. ते ऍप तुम्ही डाउनलोड करा आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की आपण हे क्लासेस जॉईन केले पाहिजे, तुम्ही त्या ऍप डाउनलोड करून तिथला कोर्स हा परचेस करू शकता. त्याच्या रिगार्डिंग माहिती तुम्हाला मी देईलच. आणि आपले जे युट्यूबला लेक्चर येत असतात नेहमी त्याला
अपडेट म्हणजे त्याला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला अपडेट मिळत जाते. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरसाठी एवढंच. कंटिन्युएशन मध्ये राहा सुप्रीम लॉ अकॅडमी सोबत. थँक्यू.